नमस्कार मित्रांनो, मी सुहानी सूर्यवंशी आणि तुम्ही सगळेजण पाहताय एस क्लास एज्युकेशन. मित्रांनो, जसं की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, 10th मध्ये असताना मला होते 99.20% आणि त्यातही सायन्स मध्ये होते 100 out of 100 मार्क्स. सो तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे का की सायन्स मध्ये 100 out of 100 मार्क्स कसे स्कोर करायचे किंवा एक्झॅक्टली मी काय स्ट्रॅटेजी फॉलो केली होती किंवा माझ्या काही टिप्स आणि ट्रिक्स होत्या. सो त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघू शकता. तर सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की सुरुवात कशी करायची आहे आणि कधी करायची आहे. तर जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. मी सुरुवात केली होती मे मध्ये. सो जेणेकरून तुम्हाला एकतर क्लास लावला नव्हता, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा वेळ द्यायची गरज नव्हती मला क्लाससाठी. त्याच्यामुळे जे काय होतं ते सगळं सेल्फ स्टडी वरती फोकस केला होता आणि त्यामुळे कदाचित इतका स्कोर करणं पॉसिबल झालं होतं. याचं रिझन असं आहे की जेव्हा तुम्ही सेल्फ स्टडी करता तेव्हा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता असं मला वाटतं. किंवा तुम्ही जर क्लासला जात असाल तरी सुद्धा तुम्हाला क्लासमध्ये जे काही शिकवलं जाईल किंवा क्लासमध्ये ज्या काही टेस्ट होतील किंवा जे काही एक्झाम वगैरे होत असेल, त्यानंतर सुद्धा घरी येऊन स्वतःहून तो चॅप्टर रीड करायचा आहे, स्वतःहून तो समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मग त्यानंतर कुठेतरी तो जाऊन तो चॅप्टर आपला पक्का होतो किंवा आपल्याला त्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन्स येऊ लागतात. सो त्यामुळे स्वतःहून अभ्यास करणं, सेल्फ स्टडीवरती फोकस करणं खूप जास्त महत्वाचं आहे. ओके. सो सुरुवात कुठून केली होती? तर सुरुवात मे मधूनच केली होती आणि तुम्हाला सुद्धा आतापासूनच सुरुवात करायची आहे. तुम्ही बरेचसे व्हिडिओज पाहिले असतील की लास्ट मोमेंटला अभ्यास केला तरी पण चांगले मार्क्स मिळतात वगैरे वगैरे वगैरे. पण असं करायचं नाही. आपल्याला सुरुवातीपासून करायची आहे. शेवटी तुम्ही काय रट्टा मारून वगैरे लिहून याल एक्झाम मध्ये, पण त्याचा काय उपयोग आहे का? अर्थात नाही. कारण हा जो काही दहावीचा अभ्यास आहे तो तुम्हाला 11th मध्ये पण आहे, तो तुम्हाला 12th मध्ये पण आहे. त्याच्यामुळे अभ्यास असा करायचा आहे की जो तुम्हाला पुढे जाऊन समजला पाहिजे आणि त्याचा उपयोग झाला पाहिजे. एक रात्री रट्टा मारणार, दुसऱ्या दिवशी लिहून येणार, याचा काही उपयोगच नाहीये. सो त्यामुळे बेस्ट आहे की तुम्ही आतापासून सुरुवात करायची आहे जशी मी केली होती. सो आता अभ्यास नेमका करायचा कसा आहे त्याच्या आपण काही स्टेप्स बघूयात. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला हे अंडरस्टँड करायचं आहे की चॅप्टर कशाबद्दल आहे. त्याच्या आधी सुद्धा तुम्ही हे करू शकता. आता मी तुम्हाला सिलेबसचं इंट्रोडक्शन सांगणार आहे. सो मग त्यासोबतच तुम्हाला हे कळेल की कोणता चॅप्टर फिजिक्सचा आहे, कोणता चॅप्टर केमिस्ट्रीचा आहे. कारण आतापर्यंत जे काही आपण सायन्स पाहिलं की नाही, त्याच्यामध्ये फक्त सायन्स पार्ट वन, सायन्स पार्ट टू असायचं. त्यातलाही आपल्याला 9th पर्यंत हाफ सिलेबस टर्म वन किंवा फर्स्ट सेमिस्टर मध्ये यायचा आणि हाफ नंतर यायचा. सो त्यामुळे तो अभ्यास करणं खूप जास्त इझी होतं. पण आता असं नाही होणार आहे, कारण आता तुमच्या एक्झाम्सच्या पूर्ण सिलेबस वरती होणार आहे आणि त्यामुळे सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने करणं, प्रॉपर स्टेप्स फॉलो करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिली स्टेप आपली ही असणार आहे ती म्हणजे चॅप्टर जो आहे तर तो समजून घेणं. आता यासाठी तुम्ही तुमचे क्लासेसला जात असाल तर ते लेक्चर्स प्रेफर करा किंवा व्हिडिओ लेक्चर्स प्रेफर करा. युट्यूबवर जे कुठली बॅच घेतली असेल ती प्रेफर करू शकता. इव्हन मी सुद्धा पूर्ण सिलेबस अपलोड केलेला आहे, तो पण चेकआउट करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे चॅप्टर समजून घेणं. जे कोणी शिकवत असते त्यांच्याकडून एक तर पहिली गोष्ट म्हणजे खूप असे टीचर्स निवडा ज्यांची फ्रिक्वेन्सी तुमच्याशी मॅच होते आणि तुम्हाला त्यांचं समजलं जातं. सो आणि मग त्यांच्याकडून तुम्ही तो चॅप्टर जो आहे तो समजून घ्यायचा. ही झाली पहिली स्टेप. आफ्टर दॅट नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे अशी की जेव्हा तुम्ही चॅप्टर समजून घ्याल तेव्हा तुम्हाला स्वतःहून आता हे करायचं आहे की एक्झॅक्टली तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय समजलं, काय काय डाऊट्स आहे, तुम्हाला स्वतःहून फिगर आउट करायचं आहे. असं नाही की समोरच्याने शिकवलं, आपल्याला समजलं आणि आपण पुढे गेलो, असं नाही होत. बऱ्याचदा असं होतं की शिकवल्यानंतर समजतं पण नंतर ते आठवत नाही किंवा नंतर खूप सारे डाऊट्स असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणाकडून तरी शिकवून घ्याल त्यानंतर स्वतः तो चॅप्टर रीड करायचा आहे. सो सेकंड स्टेप येते ते म्हणजे सेल्फ स्टडी किंवा ज्याला आपण म्हणूया की स्वतःहून तो चॅप्टर जो आहे तो रीड करणं. आणि मग रीड केल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचे जे काही डाऊट्स आहेत किंवा जे काही इतर तुम्हाला समजलं नाहीये, एक्सवायझेडच्या काही गोष्टी असतील त्या, मग त्या जाऊन परत तुम्ही सॉर्ट आउट करू शकता इतर त्याच्याच्या रिगार्डिंग व्हिडिओज बघून और तुम्ही तुमच्या टीचर्सला विचारू शकता. त्यानंतर थर्ड स्टेप आहे ती म्हणजे क्वेश्चन आणि आन्सर सॉल्व्ह करण्याचे की एक्सरसाइज मधलं आहे. आता हे आपण का करतोय? हे आपण यासाठी करतोय की आता आपण चॅप्टर रीड पण केला, समजून पण घेतला, पण त्यानंतर त्यामधलं जे काही नॉलेज आहे ते आपण इम्प्लिमेंट करू शकतोय का, ते आपण लिहू शकतोय का, ते आपण आठवू शकतोय का, यासाठी तुम्हाला करायचं आहे एक्सरसाइज मधले क्वेश्चन आणि आन्सर्स. आणि मग त्यानंतर लास्ट स्टेप ही आहे की तुम्ही आता सगळं हे करून झालं, क्वेश्चन आन्सर करून झाले, चॅप्टर रीड करून झालं, त्यानंतर करायची आहे ती म्हणजे रिव्हिजन. ही स्टेप सगळ्यात महत्वाची आहे. बऱ्याचदा ही स्टेप स्किप होते आणि त्यानंतर तुम्ही आता छान चॅप्टर रीड करा, तुम्हाला समजेल. पण जेव्हा तुम्ही नेक्स्ट मंथ किंवा जेव्हा तुमची युनिट टेस्ट वगैरे असेल, काही पण असेल, तेव्हा जेव्हा तुम्ही ओपन कराल ना तेव्हा तुम्हाला असं वाटेल की अरे हे कधी झालं, हे कधी केलं मी, हे लक्षातच नाहीये माझ्या. सो त्यासाठी बेस्ट आहे की रिव्हिजन करायची आहे. आता रिव्हिजन कशी करायची? आता तुम्ही चॅप्टर वाचलेला आहे, तुम्ही क्वेश्चन आन्सर्स पण रीड केले, मग तुम्हाला हे कळेल की काय इम्पॉर्टंट आहे किंवा कशावरती जास्त प्रश्न विचारले गेले होते किंवा कोणता असा टॉपिक आहे की जो कदाचित उद्या जाऊन मला नाही आठवणार किंवा मला अजूनही नीट नाही समजलेला आहे. सो हे सगळे टॉपिक जे आहेत किंवा अशा गोष्टी की ज्या तुम्ही विसरू वगैरे शकता, त्याचे तुम्हाला नोट्स बनवायचे आहेत. नोट्स मध्ये सगळं आहे असं लिहायचं नाहीये.
जे टॉपिक्स तुम्ही विसरू शकता किंवा तुम्हाला असं वाटतं की थोडंसं डिफिकल्ट आहे, परत एकदा बघावं लागेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही नोट्समध्ये लिहायच्या आहेत. नोट्समध्ये टेक्स्च्युअल डेटा जास्त नको आहे, डायग्राम्स वगैरे हवे आहेत किंवा माइंड मॅप्स वगैरे हवे आहेत आणि शॉर्टकटमध्ये गोष्टी हव्या आहेत, कारण त्याच्याने तुमचा वेळ वाचला पाहिजे नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही रीड कराल तेव्हा. नाहीतर मग पुस्तक वाचलं काय आणि नोट्स वाचलं काय सेमच होतंय, असं नको व्हायला. ठीक आहे. सो हे तुम्ही करणार आहात जेव्हा तुम्ही आता रिव्हिजन करणार आहात तेव्हा तुम्हाला ज्या ज्या गोष्टी मेन मेन आठवतात त्या सगळ्या तुम्ही एका नोट्सवरती लिहून काढणार आहात. आणि नेक्स्ट स्टेप आपली असणार आहे ती म्हणजे पुढच्या वेळी साधारणतः 7 दिवसाने किंवा एक 15-20 दिवसाने वगैरे तुम्ही पुन्हा एकदा या नोट्स रीड करणार आहात, जेणेकरून तुम्हाला पूर्ण चॅप्टर जो आहे तर तो आठवायला मदत होईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या आपल्या स्टेप्स असणार आहेत. आता हे तर झालंय की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काय करायचं आहे. जेव्हा तुमचं सिलेबस पूर्ण कम्प्लीट होईल, आता तुम्ही रिवाइज तर करत राहणार आहातच, दर 1 महिन्याने, दर 15-20 दिवसांनी तुम्हाला आधी जे काही तुम्ही शिकलेले आहात चॅप्टर्स ते सगळे तुम्हाला रिवाइज करत राहायचं आहे. आता जेव्हा साधारणतः तुम्हाला माहिती आहे की आपल्या ज्या एक्झाम्स आहेत तर त्या मिड फेब मध्ये वगैरे असतात. ठीक आहे, फायनल एक्झाम्स बद्दल बोलतोय आपण. आणि त्याच्या आधी मग साधारणतः जानेवारीमध्ये वगैरे तुमच्या प्रिलिम्स एक्झाम असतात, काहींच्या डिसेंबरमध्ये असतात, काहींच्या जानेवारीमध्ये असतात. म्हणजे तुम्ही जर पाहायचं म्हटलं तर आपला जो काही सिलेबस आहे तो आपल्याला कधीपर्यंत कम्प्लीट करायचा आहे, तर पूर्ण सिलेबस आपल्याला डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंतच कम्प्लीट करायचा आहे. म्हणजे नोव्हेंबर एंड टू डिसेंबर स्टार्ट या पिरियड मध्येच तुम्हाला सगळा जो काही तुमचा सिलेबस आहे तर तो पूर्णच्या पूर्ण कम्प्लीट करायचा आहे. मग आता यामध्ये बघा, जेव्हा तुम्ही साधारणतः नोव्हेंबर एंड पर्यंत वगैरे या तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, पेपर सॉल्विंग करायचं आहे. म्हणजे जे पीवायक्यूज वगैरे आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आता हे जेव्हा तुम्हाला तुम्ही सॉल्व्ह करायला घ्याल तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअली कळेल की आतापर्यंत जो काही अभ्यास केला असेल, जे काही नोट्स वाचले असतील त्यामधून कितपत आपण आठवून लिहू शकतो किंवा अशा काही अजून कॉन्सेप्ट आहेत का की ज्या आठवत नाहीयेत, ज्या अजूनही तितक्या नाही समजलेल्या आहेत. मग त्यासाठी तुम्हाला परत एकदा या नोट्सला रिफाईन करायचं आहे, परत एकदा व्हिजिट करायचं आहे तुम्ही जे काही वाचलं होतं त्याच्याकडे, जेणेकरून जे काही सुटून गेलं असेल किंवा जे काही विसरलं असेल ते तुम्ही ते मग तुम्ही पुन्हा एकदा रिवाइज करू शकता. ठीक आहे. सो हे सगळं तुम्हाला नंतर करायचं आहे. सध्या तर जेव्हा तुम्ही आता एक सुरुवात करणार आहात तेव्हा तुम्हाला या 4 स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. आणि अजिबात घाई नाहीये आपल्याला. तुम्ही एक वीक घेऊ शकता, एक चॅप्टर कम्प्लीट करायला आरामात करू शकता. कारण सध्या आपल्याकडे पार्ट 1 चे 10 चॅप्टर्स आहेत, पार्ट 2 चे 10 चॅप्टर्स आहेत, म्हणजे फक्त 20 चॅप्टर्स आहेत. तर तुम्ही आरामात आता जर मे पासून सुरुवात करणार असाल तर प्रत्येक चॅप्टरला पूर्ण एक वीक दिला तरी पण अजिबात काही लॉस होणार नाहीये. आरामात तुम्ही सगळा सिलेबस जो आहे तो कम्प्लीट करू शकता. सो एक पूर्ण आठवडा घ्या, आरामात चॅप्टर पूर्ण करा, सगळे स्टेप्स फॉलो करा. दुसऱ्या वीक मध्ये दुसरा चॅप्टर घ्या, पण पहिला चॅप्टर पण रिवाइज करायचा आहे नोट्सच्या हेल्पने. ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला काय म्हटलं की सगळ्यात पहिली स्टेप असणार आहे ती म्हणजे सिलेबस समजून घेणं. तर आता आपल्याकडे सिलेबस आहे जो की तुमचा आहे सायन्स पार्ट 1 चा सिलेबस. आता या ठिकाणी ना मी 2 पद्धतीने मार्क्स लिहिलेले आहेत. एक तर तुम्हाला माहितीये की तुमचा पेपर सायन्स 1 चा 40 मार्क्सचा असतो आणि विदाउट ऑप्शन 40 मार्क्सचा असणार आहे. आणि विथ ऑप्शन जर बघायचं म्हटलं म्हणजे सगळे प्रश्न पेपरमध्ये जे पण येतात ते सगळे प्रश्न एनी टू जेव्हा सांगितले जातात तर तेव्हा जे पण 4 प्रश्न असतात त्या सगळ्यांचे मिळून मार्क्स जे असतात तर ते 60 असतात. सो जे विथ ऑप्शन आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळते आणि विदाउट ऑप्शन जे आहे ते तुम्हाला लेफ्ट साइडला बघायला मिळते. तर पहिला जो चॅप्टर आहे, आता सायन्स पार्ट 1 जे आहे तर ते फिजिक्स आणि केमिस्ट्री पासून बनलेलं आहे. हे मी तुम्हाला सेपरेट सेपरेट का सांगते याचं कारण असं आहे की जेव्हा पेपर बनवला जातो तेव्हा फिजिक्स आणि केमिस्ट्री दोघांना पण सेम वेटेज दिलं जातं. मग जेव्हा गिव्ह सायंटिफिक रिझन्स हा क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये एक क्वेश्चन फिजिक्सचा असतो, एक क्वेश्चन केमिस्ट्रीचा असतो आणि एक क्वेश्चन फिजिक्स किंवा केमिस्ट्री कशामधला असू शकतो, कारण तिघांपैकी 2च सॉल्व्ह करायचं असतं. हे मी तुम्हाला पेपर पॅटर्न मध्ये सांगणार आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला हे माहिती पाहिजे की कोणता चॅप्टर फिजिक्स आहे, कोणता चॅप्टर केमिस्ट्रीचा आहे, कारण पेपरमध्ये कॉम्बिनेशन विचारलं जातं दोन्ही पण फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं. ठीक आहे. सो बघा, अगेन तुम्हाला माहिती असेल केमिस्ट्री म्हणजे काय, जे सगळे केमिकल रिएक्शन्स आहेत, केमिकल एलिमेंट्स आहेत, याच्याशी निगडीत जो काही चॅप्टर असेल ते सगळे केमिस्ट्री मध्ये येतात. आणि जे काही इतर गोष्टी आहेत लाईक तुम्हाला लॉज बघायला मिळतील, तुम्हाला ग्रॅव्हिटेशन वगैरे बघायला मिळेल, अर्थ रिगार्डिंग काही बघायला मिळेल, तुम्हाला काही अजून गोष्टी आहेत आपल्याकडे हीट असेल, लाईट असेल, हे सगळं कशामध्ये येणार आहे, फिजिक्स मध्ये येणार आहे. सो लेट अस चेक आउट फर्स्ट चॅप्टर जो की आहे आपला फिजिक्स मधला ग्रॅव्हिटेशन. या चॅप्टरचे वेटेज आहे 3 मार्कांचं विदाउट ऑप्शन. विथ ऑप्शन 5 मार्कांचं आहे. याच्यामध्ये मोस्टली ना 2 मार्कांचं न्यूमेरिकल विचारलं जातं आणि 3 मार्कांचा थेरोटिकल क्वेश्चन विचारला जातो. आता तो पण मोस्टली केपलर्स लॉ वगैरे असेल याच्यावरती येतो. आय नो की तुम्हाला आता इनिशियली केपलर्स लॉ काय आहे किंवा मी काय बोलते हे इतकं पटकन नाही करणार. बट ट्रस्ट मी की जेव्हा तुम्ही हळूहळू सिलेबस वाचायला लागाल तेव्हा तुम्हाला माझे सगळे शब्द आठवतील आणि मग तुम्हाला रिअलाइज होईल की ओ हा खरंच यातून 2 मार्कांचे न्यूमेरिकल येतात, 3 मार्कांची थिअरी येते. ठीक आहे. आता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. हा चॅप्टर जो आहे हा केमिस्ट्री मधला आहे
आणि याच्यामध्ये तुम्ही जे काही म्हणता ना की पेरियोडिक टेबल आहे, त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत, ते ऍक्च्युली पेरियोडिक टेबलचा शोध कसा लागला किंवा त्याच्या आधीचा जी काही हिस्ट्री आहे ती सगळी तुम्हाला या चॅप्टर मध्ये बघायला मिळणार आहे. सो केमिस्ट्रीचा जे हार्ट आहे तर तो हा चॅप्टर आहे, कारण हा समजला तरच तुम्हाला पुढे जाऊन केमिस्ट्री समजेल. सो त्यासाठी हा मेन चॅप्टर आहे. 4 मार्क्स साठी विदाउट ऑप्शन येतं आणि 6 मार्क्स साठी विथ ऑप्शन येतं. याच्यामधून गिव्ह सायंटिफिक रिझन वाला क्वेश्चन कंपल्सरी येतो जो की 2 मार्कांचा असतो. ठीक आहे, आणि बाकीचे क्वेश्चन ऍक्टिव्हिटी बेस येतात. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स. हा पण जो चॅप्टर आहे तर हा केमिस्ट्री मधला आहे. आता तुम्ही चॅप्टर नंबर 2 मध्ये एलिमेंट्स काय असतात हे सगळं शिकून घेतलं. आता त्या एलिमेंट्सचे रिॲक्शन कशा होतात या तुम्हाला शिकायचं आहे चॅप्टर नंबर 3 मध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे आता याच्यामध्ये काय काय येतं, तर एक तर गिव्ह द रिझन वाला क्वेश्चन येतो. केमिकल इक्वेशन्सला बॅलन्स करायचा क्वेश्चन मोस्टली आपण विचारला जातो. त्याच्यानंतर आपल्याकडे खूप सारे केमिकल रिॲक्शनचे टाईप म्हणजे 4 टाइप्स आहेत केमिकल रिॲक्शनचे, ते तुम्हाला लिहायला विचारले जातात. असं करत करत यातून बॅलन्सिंग रिॲक्शन वाला 2 मार्कांचा क्वेश्चन आणि थेरोटिकल मध्ये तुम्हाला डिफरन्स वाला किंवा टाइप ऑफ रिॲक्शन वाला असा 2 मार्कांचा क्वेश्चन येतो आणि बाकी एक्स्ट्रा 2 मार्कांची अजून काहीतरी थिअरी. असे मिळून विथ ऑप्शन 6 मार्कांचा हा प्रश्न आहे. यामध्ये न्यूमेरिकल असं काही नाहीये. रिॲक्शन बॅलन्स करणं वगैरे हेच याच्यामध्ये न्यूमेरिकल टाइप आहे. नेक्स्ट आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. हा फिजिक्सचा चॅप्टर आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या इलेक्ट्रिक करंट बद्दलच्या गोष्टी, मग याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे नाही म्हणता येणार, 2-3च फॉर्म्युले आहेत आणि याच्यामध्ये न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन पण विचारला जातो. तर तुम्हाला 10वीला 2 मार्कांचा न्यूमेरिकल मोस्टली येतं. सो 2 मार्कांचा न्यूमेरिकल क्वेश्चन आहे. यातून मोस्ट प्रोबॅबली गिव्ह द रिझन तुम्हाला विचारलं जातं. सो ते 2 मार्कांचं एक येऊ शकतं. त्यानंतर याच्यामध्ये ना एसीडीसी करंट असेल, इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक जनरेटर किंवा इलेक्ट्रिसिटीशी रिगार्डिंग फॅराडेचे लॉज वगैरे असे खूप काही लॉज आहेत, तर ते तुम्हाला लिहायला विचारले जातात. सो असं करत करत त्याच्यामधून 2-2-3 म्हणजे तो लॉ लिहायचा 3 मार्कांचा प्रश्न, 2 मार्कांचे एखादं न्यूमेरिकल, 2 मार्कांचे एखादं गिव्ह द रिझन. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स यामधून विचारले जातात आणि हा विथ ऑप्शन 60 मार्कांचा चॅप्टर आहे. त्यानंतर हीट पण अगेन फिजिक्स मध्ये येणारा चॅप्टर आहे. हे सगळे चॅप्टर्स ना असे बघायला खूप वाटतात की अवघड वगैरे असतील, तर असं अजिबात नाहीये. खूप इझी चॅप्टर्स आहेत आणि मी सगळ्याचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. न्यूमेरिकल असतील, क्वेश्चन आणि आन्सर्स असतील किंवा इव्हन चॅप्टर पूर्ण शिकवणं असेल, तो सगळे व्हिडिओज तुम्ही रेफर करू शकता. आता याच्यामध्ये हीट मध्ये पण अगेन 2 मार्कांचे छोटंसं न्यूमेरिकल आहे. एकदम एकच छोटंसं फॉर्म्युला आहे आणि त्याच्यावरती न्यूमेरिकल येतं. त्याच्यामध्ये मोठ्या न्यूमेरिकलचे पण फॉर्म्युले आहेत, पण ते कधीच बोर्डाच्या परीक्षेमध्ये नाही आलेले. त्याच्यामुळे डोंट वरी, जो लहानवाला फॉर्म्युला आहे तर तोच विचारला जातो 2 मार्कांसाठी. आणि यातून एखादा तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन वगैरे विचारला जाऊ शकतो किंवा एखादा डेफिनेशन विचारली जाऊ शकते किंवा एमसीक्यू वगैरे विचारलं जाऊ शकतं. असं करत करत हा 3 मार्कांचा जो आहे तर तो विदाउट ऑप्शन बनतो आणि विथ ऑप्शन 5 मार्कांचा हा चॅप्टर बनतो. आता एक्झॅक्टली चॅप्टर मधून काय येणार हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही चॅप्टर रीड कराल. सो ते मी आता नाही सांगणार तुम्हाला. साधारणतः जेव्हा तुम्हाला एक पूर्ण ओळख होईल चॅप्टरची, त्यानंतर मी तुम्हाला एक्झामच्या वेळेस सांगणार आहेच की एक्झॅक्टली चॅप्टर मधून काय काय येतं. कारण मी पण अशाच पद्धतीने अनालिटिकली अभ्यास केला होता की जेव्हा तुम्ही चॅप्टर वाचता, जेव्हा तुम्ही पीवायक्यूज करता, तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली कळतं की परीक्षेमध्ये काय येऊ शकतं. सो हे जे 100 मार्क्स येतात ते तेव्हा येतात जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो कराल आणि ऍट द एंड तुम्ही स्वतःच प्रेडिक्ट करू शकता की एक्झाम मध्ये काय येऊ शकतं. कारण ह्या सगळ्या स्टेप्स नंतर तुमचा अभ्यास होतो आणि या स्टेप्स नंतर तुम्ही एका अशा लेवलला पोहोचता जेव्हा तुम्हाला स्वतःला तुम्ही विचारू शकता की हा हे एक्झामला येऊ शकतं का, हे कितपत इम्पॉर्टंट आहे, हे किती वेळा येऊन गेलेलं आहे आणि असं करत करत तुम्ही स्वतःहून पेपर पण प्रेडिक्ट करू शकता. सो तेच मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही तुमचा पेपर कसा प्रेडिक्ट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. अगेन फिजिक्सचा हा चॅप्टर आहे. सगळ्यात इझी आणि छोटंसं चॅप्टर आहे. याच्यामध्ये पण 2 मार्कांचं अतिशय इझी न्यूमेरिकल येतं. त्याच्यानंतर एखादा 3 मार्कांचा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन विचारला जातो और मग तुम्हाला 1 मार्काचं एमसीक्यू आणि 2 मार्कांचं गिव्ह द रिझन विचारलं जातं. तर अशा प्रकारचा हा क्वेश्चन आहे. 7 मार्क्सचा विथ ऑप्शन आहे आणि 5 मार्क्सचा विदाउट ऑप्शन आहे. लेन्सेस अगेन फिजिक्स मध्ये विचारलं जातं. फिजिक्स वाला चॅप्टर आहे हा. याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली लेन्स फॉर्म्युला असेल तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मॅग्निफिकेशनचा एक छोटासा फॉर्म्युला आहे, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आपण जे चष्मे वापरतो त्याच्यामध्ये कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स 2 प्रकारचे लेन्सेस असतात, तर त्याच्यावरती विचारलं जातं. काहींना जवळचं दिसतं, काहींना दूरचं क्लिअर दिसतं, तर त्याच्यामधला डिफरन्स विचारला जातो. अशा प्रकारचे एकदम इझी क्वेश्चन तुम्हाला या चॅप्टर मधून बघायला मिळतील. त्याच्यामुळे हा चॅप्टर पण 4 मार्कांचा आहे विदाउट ऑप्शन आणि 6 मार्कांचा आहे विथ ऑप्शन. त्यानंतर मेटलर्जी आहे, कार्बन कंपाऊंड्स आहे, हे सगळे केमिस्ट्री वाले चॅप्टर्स आहेत. ठीक आहे. अगेन मेटलर्जी मध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल, तुम्ही बघता की खूप सारे मेटल्स आपल्या आसपास असतात. सिल्वर आहे, गोल्ड आहे, अजून काय अलॉय मध्ये स्टेनलेस स्टील घेऊ शकतो आपण आणि इतर बरेचसे मेटल्स आहेत. तर ते आहे असे मिळतात का जमिनीतून? नाही, त्यांना आपल्याला शुद्ध करावं लागतं.
सो ते जे मेटल्सला शुद्ध करण्याची प्रोसेस आहे दॅट कम्स अंडर मेटॅलर्जी. मग यामध्ये तुम्हाला काहीच नाही, फक्त मेटल्सला शुद्ध करण्याची, त्याच्यामधून डर्टी पार्टिकल्स किंवा गॅन पार्टिकल्स बाहेर काढण्याची जी प्रोसेस आहे तर ती बघायला मिळणार आहे. सो अगेन हा चॅप्टर 4 मार्कांसाठी वगैरे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रिएक्टिव्ह मेटल्स वगैरे बघायला मिळतील, त्याची एक सिरीज बघायला मिळेल, त्याच्यावरती मोस्टली एमसीक्यू विचारले जातात. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला याच्यातून येतील. याच्यामध्ये कुठलाही न्यूमेरिकल नाही, कारण केमिस्ट्रीचा पार्ट आहे हा. नेक्स्ट आहे कार्बन कंपाऊंड्स. यामध्ये अतिशय इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड्स कसे बनतात, तुम्ही बघितलं असेल ना की दोन मॉलिक्युल्स आय मीन दोन एलिमेंट्स एकत्र येऊन बॉन्ड बनवतात. मग तेच का बॉन्ड बनवतात, किंवा त्या बॉन्डचे प्रकार काय काय आहेत, किंवा 2 कार्बन एकत्र आले, 3 कार्बन एकत्र आले, 4 कार्बन एकत्र आले, त्यांना नाव काय द्यायचं. याच्यामध्ये मोस्टली आयुपॅक नेमिंग म्हणजे सायंटिफिक नेमिंग मेथड आहे जी कंपाऊंड्सला नाव देते. सो बेसिकली त्या आयुपॅक नुसार तुम्ही या कंपाऊंडचं नाव कसं लिहाल, हे सगळे प्रश्न याच्यामध्ये येतात आणि मोस्टली त्याच्यावरतीच भर दिला जातो. आणि असं करत करत हा 5 मार्कांचा आणि विथ ऑप्शन 7 मार्कांचा चॅप्टर आहे. त्यानंतर आहे स्पेस मिशन. अगेन फिजिक्स मध्ये येणारा हा चॅप्टर आहे. याच्यामधून पण तुम्हाला 3 मार्कांसाठी एक तर 2 मार्काचं न्यूमॅरिकल येऊ शकतं, 1 मार्काचा एमसीक्यू येऊ शकतो, किंवा 3 मार्कांचा थेरोटिकल क्वेश्चन आहे ऑर्बिटच्या टाइप्स वरती, तर ते तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारचे खूप इझी क्वेश्चन तुम्हाला याच्यामधून पण विचारले जातात. सो आता आपल्याला काय काय आपण बघितलेलं आहे. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तर हे रिअलाइज झालं असेल की फिजिक्सचं वेटेज जास्त आहे केमिस्ट्रीपेक्षा पूर्ण पार्ट 1च्या सिलेबसमध्ये. सिमिलरली जर तुम्ही पार्ट 2चा सिलेबस बघितलात ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की बायोलॉजीचं वेटेज जास्त आहे ईव्हीएस पेक्षा. सो बेसिकली याच्यामध्ये वेटेज जरी जास्त असलं तरी पण तुम्हाला गिव्ह द रिझन्स वगैरेचे जे काही प्रश्न आहेत तर ते दोन्ही इक्वल अमाऊंट मध्ये आय मीन इक्वल नंबर्स मध्ये बघायला मिळतील. ठीक आहे. सो हे तर झालं पार्ट 1 बद्दल. आता आपण बघूयात पार्ट 2 बद्दल सिमिलर पॅटर्न मध्ये, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळेल की सिलेबस नक्की आहे कसा. आय होप की हे क्लिअर आहे. इन केस जर तुम्हाला क्लिअर नाही बघायला मिळेल तर प्लीज थोडीशी क्वालिटी इन्क्रीज करा, किंवा इव्हन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण छानची इंडेक्स आहेत तर ती तुम्ही मार्क्स वगैरे लिहून ठेवा. येस. सो बघा, सगळ्यात पहिला तर पार्ट 2 मध्ये काय काय येतं. पार्ट 2 मध्ये येतं बायोलॉजी प्लस ईव्हीएस. ईव्हीएस म्हणजे काय, एन्व्हायरमेंटल स्टडीज, आणि बायोलॉजी रिगार्डिंग टू ह्युमन हेल्थ, अॅनिमल हेल्थ, जे पण बायोटिक फॅक्टर्स आहेत त्यांचा अभ्यास. ठीक आहे. सो हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन हे कशामध्ये येतं, बायोलॉजी मध्ये येतं. आता याच्यामध्ये काय काय आहे, तुम्ही म्हणता बघा अनुवंशिकता. कधी कधी आपल्याला असं म्हणतात की तू तुझ्या आईप्रमाणे दिसते, तू तुझ्या वडिलांप्रमाणे दिसतोस वगैरे. सो बेसिकली हे काय आहे की त्यांच्यामध्ये कॅरेक्टर्स आपल्यामध्ये येतात. आता हे कसं डिसाइड होतं, याची काय जर्नी आहे, इव्हॉल्युशन कसं होतं, हेरिडिटी काय असते, हे तुम्हाला या चॅप्टरमध्ये बघायला मिळेल. याच्यामध्ये 3 टर्म्स आहेत, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. मोस्टली याच्यावरती क्वेश्चन येतो, किंवा एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन याच्यावरती क्वेश्चन येतो. असं करत करत 3 मार्कात आरामात हा चॅप्टर कव्हर होतो. आणि विथ ऑप्शन हा 5 मार्क्सचा आहे. त्यानंतर आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1, आणि थर्ड आहे ते म्हणजे पार्ट 2. दोन्ही पण बायोलॉजीवाले चॅप्टर्स आहेत. पार्ट 1 मध्ये तुम्हाला जे लिव्हिंग बिंग्स आहेत आणि त्यातले त्यात ह्युमन्स सोडून जे काही इतर लिव्हिंग बिंग्स आहेत, तर म्हणजे बेसिकली पार्ट 2 मध्ये म्हणूयात आपण. पार्ट 2 मध्ये ह्युमन्स आणि इतर जे काही लिव्हिंग बिंग्स आहेत त्यांचं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, रिप्रोडक्शन कसं होतं, त्या पूर्ण प्रोसेस बद्दल तुम्हाला पार्ट 2 मध्ये सांगितलेलं आहे. आणि हा पार्ट 1 मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, तर बेसिकली आपण जे काय फूड खात असू त्याच्यामध्ये जे न्यूट्रियन्स आहेत, कार्बोहायड्रेट असेल, प्रोटीन्स असेल, विटामिन्स आहे, मिनरल्स आहे, जे काही आपण खातो त्यातून आपली बॉडी एनर्जी कशी जनरेट करते. सो हे सगळं तुम्हाला पार्ट 1 मध्ये बघायला मिळेल. सो स्पेसिफिकली पार्ट 1 मधून तुम्हाला अशाच प्रकारचे क्वेश्चन्स येतात. एक तर एमसीक्यू मध्ये येते की कार्बोहायड्रेट्स मधून किती एनर्जी मिळते, प्रोटीन्स मधून किती एनर्जी मिळते, किंवा एरोबिक एनारोबिक रेस्पिरेशन असेल, सेल डिव्हिजनचा पार्ट जो की याच्यामध्ये महत्वाचा आहे, सेल डिवाइड करण्याचे 2 टाइप्स आहेत. तर हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला पार्ट 1 मधून येतात. पार्ट 2 मधून फ्लावर जे की रिप्रोडक्टिव्ह युनिट आहे प्लांटचं, ते तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करा, किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, याच्यावरती क्वेश्चन्स येतात. सो अगेन हे चॅप्टर्स थोडेसे कॉन्सेप्च्युअल आहेत, बट तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला नक्की येतील. आणि अर्थात बायोलॉजी आहे म्हटल्यानंतर डायग्रामची प्रॅक्टिस तर करावी लागणार आहेच तुम्हाला. सो विथ ऑप्शन 6 आणि 7 मार्क्स हे चॅप्टर्स आहेत. एन्व्हायरमेंटल स्टडीज वाला जो चॅप्टर आहे किंवा जो पार्ट आहे तर तो येतो ईव्हीएस मध्ये. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला इन जनरल एन्व्हायरमेंट, त्याच्याबद्दल पॉल्युशन असेल, या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हा चॅप्टर मध्ये काही पाठ वगैरे करायची गरज नाही, कारण खूप जनरल क्वेश्चन्स असतात ज्याचे उत्तर तुम्ही मनाने पण घेऊ शकता. त्याच्यामुळे पार्ट 2 मधला ईव्हीएस हा पार्ट अतिशय इझी आहे. याच्यामध्ये काही रट्टा मारायची गरज नसते. फक्त एकदा मिनिंग समजून घ्या आणि तुम्ही मनाने पण आन्सर्स लिहू शकता. सो त्याच्यामुळे माझा हा फेवरेट पार्ट होता ईव्हीएस वाला, कारण आपण आन्सर्स कसेही लिहू शकतो विदाउट पार्ट करता, विदाउट एफर्ट्स घेता. 7 मार्कांचा आहे. याच्यामध्ये खूप जनरल आणि इझी क्वेश्चन्स असतात जे की मी तुम्हाला तो चॅप्टर येईल तेव्हा सांगेनच.
नेक्स्ट आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, पण ईव्हीएस मध्ये येतं. आपण म्हणतो की कोळशापासून एनर्जी बनते किंवा पाण्यापासून एनर्जी बनते, तर ती कशी बनते त्या सगळ्याचं मेकॅनिझम याच्यामध्ये आहे. अगेन अतिशय इझी चॅप्टर आहे. याच्यामध्ये थोडंसं मनाने प्रश्न आय मीन उत्तर लिहिता असं नाहीये, पण हा तुम्हाला समजलं मेकॅनिझम तर तुम्ही स्वतः याचे आन्सर्स बिल्ड करू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळे हे पण अतिशय इझी आहे स्कोर करण्यासाठी. नेक्स्ट आहे अॅनिमल क्लासिफिकेशन, बायोलॉजी वाला चॅप्टर आहे. बेसिकली तुम्ही ना नाईन्थ मध्ये असताना प्लांट क्लासिफिकेशन बघितलं असेल, आता तेच अॅनिमल्स मध्ये बघायचं आहे. 10 पायला आहेत, म्हणजे फायलम म्हणजे आपण डिवाइड करतोय अॅनिमल्सला ग्रुप्स मध्ये. सो त्या प्रत्येक फायलमचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत एवढंच लक्षात ठेवायचं आहे आणि झालं तुमचं चॅप्टर. ते पण सगळे कॅरेक्टरिस्टिक्स नाही करायचे, मी तुम्हाला सांगणार कोणतेही 4 जे की इम्पॉर्टंट असतील तेवढंच करायचं आहे आणि हा चॅप्टर डन होतो. सो अगेन इझी चॅप्टर आहे. नेक्स्ट आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, बायोलॉजी मधला चॅप्टर आहे. याच्यामध्ये तुम्हाला आपल्याकडे जे वेगवेगळे मायक्रोब्स आहेत त्यांचा काय यूज आहे प्रत्येक प्रत्येक मायक्रोबचा. सो तुम्हाला प्रत्येक मायक्रोबचं नाव पण लक्षात ठेवायची गरज नाही, एक 2-3च मायक्रोबची नावं लक्षात ठेवायचे, त्यांचा यूज त्यांचं ऍप्लिकेशन करायचंय आणि मग हा पण चॅप्टर जो आहे तो आरामात तुम्ही करू शकता. नेक्स्ट आहे सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी हा वर्ड तुम्ही ऐकला असेल, बायोलॉजीचा यूज किंवा टेक्नॉलॉजी सोबत मर्ज करून आपण कशा पद्धतीने नवीन नवीन इनोव्हेशन करू शकतो. तुम्ही ऐकलं असेल की आपण याचं जीन घेतो त्याचं जीन घेतो मिक्स करून नवीन काहीतरी बनवतो, हायब्रिड काहीतरी बनवतो, तर ते सगळं याच्यामध्ये होणार आहे. सो त्याच्याबद्दल अभ्यास करणार आहोत आपण, अतिशय इंटरेस्टिंग आहे. अर्थात थोडंफार तुम्ही नाईन्थला केलंय, आता आपण अजून डीप मध्ये जाणार आहोत. सो तुम्ही जर नाईन्थचा अभ्यास नीट केला असेल तर त्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला 10th मध्ये नक्कीच हेल्पफुल ठरणार आहेत. सो येस, ते तुम्हाला इथे युजफुल असणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सोशल हेल्थ आणि डिझास्टर मॅनेजमेंट. दोन्ही पण ईव्हीएस वाले चॅप्टर्स आहेत, काही पाठ वगैरे करायची गरज नाही याच्यामध्ये. सोशल हेल्थ इज ऑल अबाउट की एखाद्या तुमच्या मित्राला ऍडिक्शन असेल कुठल्या गोष्टीचं मोबाईलचं वगैरे, तर तुम्ही काय कराल, किंवा स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी तुम्ही काय कराल, किंवा इन जनरल ज्या आसपास गोष्टी आपण बघतो त्यासाठी तुम्ही काय कराल. सो स्पेसिफिकली याच्यामध्ये तुम्हाला जे आसपास आपण बघतो त्याच्यावरती उत्तरं लिहायची असतात. सो याच्यामध्ये अगेन पार्टबीट करायची काही गरज नाही, तुम्ही स्वतःच्या मनाने बरीचशी उत्तरं लिहू शकता. डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये वेगळ्या डिझास्टरची माहिती आहे, इफेक्ट्स असतील, प्रिकॉशन्स असतील, या सगळ्या गोष्टी आहेत आणि ते मॅनेज तुम्ही कसं करणार आहात त्याच्या काही स्टेजेस वगैरे आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. बाकी डिझास्टर आल्यानंतर काय करायचं वगैरे हे तर जनरल आहे, एकदा वाचून पण तुम्ही आरामात लिहू शकता. सो ईव्हीएस वाला हा जो पार्ट आहे ना, 6 मार्क असतील, ही 5 मार्क असतील, किंवा ही 7 आणि 6 मार्क असतील. सो बेसिकली हा पार्ट अतिशय इझी आहे. साधारणतः 15 ते 18 मार्क जी आहे ती तुम्हाला आरामात यातून मिळू शकतात विदाऊट अभ्यास करता, फक्त जनरल नॉलेजच्या बेसिसवरती. त्याच्यामुळे हे चॅप्टर तर इझी आहेतच, पण बाकी बायोलॉजीवाले चॅप्टर जे आहेत त्यामध्ये तुम्हाला थोडंसं डायग्राम काढायचंय, थोडंफार काहीतरी रट्टा मारायचंय, थोडं कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचंय, असं होऊ शकतं. पण बाकी ईव्हीएस मध्ये इतकं काही डिफिकल्ट नाही जाणार. सो बेसिकली अशा पद्धतीने साधारणतः असणार आहे तुमचा पेपर पॅटर्न आणि सगळे मार्क्स वगैरे. बाकी मी तुम्हाला स्टेप्स सांगितलेले आहेत, हे मी फॉलो केले होते, 4 स्टेप्स ऑफ स्टडिंग सायन्स. तुम्ही पण हे नक्कीच फॉलो करू शकता. आता जेव्हा क्यूएनए आपण म्हणतोय, बायोलॉजी मध्ये असेल की याचा रट्टा मारणं, आणि अर्थात फिजिक्स केमिस्ट्री मध्ये असेल की ते पेपर पेन घेऊन सॉल्व्ह करणं न्यूमेरिकल्स वगैरे. जेव्हा तुम्ही फिजिक्स साठी रिव्हिजन करणार आहात तेव्हा तुम्हाला फॉर्म्युला शीट बनवायची आहे. अर्थात खूप असे काही फॉर्म्युला नाहीयेत फिजिक्स मध्ये, मोजून 10 ते 15 वगैरे फॉर्म्युले असतील पूर्ण सिलेबस मधले. सो अशी खूप मोठी शीट नाही बनणार, एकाच पानावरती सगळे फॉर्म्युले वगैरे मावतील आरामात. सो ते तुम्ही करायचं आहे जेणेकरून एंड मुमेंटला तुम्हाला या सगळ्या गोष्टी आठवतील. बाकी केमिस्ट्रीमध्ये काही फॉर्म्युला शीट बनवायची गरज नाही पडणार. त्यामध्ये जस्ट तुम्ही काही इम्पॉर्टंट केमिकल्स आहेत त्यांची नाव वगैरे लिहून ठेवू शकता. बायोलॉजी मध्ये असं काही मायक्रोबची नावं लिहावी लागतील थोडीफार, बाकी जास्त काही एफर्ट्स नाही घ्यावे लागणार. तर हे सगळं तुम्ही त्या त्या सब्जेक्टनुसार मॉडिफाय करू शकता. बाकी एक जनरल जे आपण म्हणतो आर्किटेक्चर ते असंच राहणार आहे 4 स्टेप्स वालं, आणि त्यानंतर लास्टला येईल ते म्हणजे पीवायक्यू सॉल्विंग. सो अशा पद्धतीने मी तरी अभ्यास केला होता आणि आय होप की तुम्ही पण ट्राय कराल. सो हे सगळं तुम्हाला कळलं असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स लिहू शकता, आणि तुम्हाला किती स्कोर हवा आहे सायन्स मध्ये हे पण नक्की सांगू शकता. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक. नक्की सुरुवात करा आणि लवकर सुरुवात करा जेणेकरून तुम्ही सुद्धा माझ्यासारखा 100 on 100 स्कोर करू शकता. अँड सी द नेक्स्ट सेशन. बाय.